केसर आणि अभिषेकी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक देखणं आयोजन नियोजन आणि दुसरा सामना इन ॲक्शन मध्ये आपल्या भेटीला येतो. एक चांगली स्पर्धा कळवा नगरीमध्ये. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक राजांचं सहर्ष हार्दिक स्वागत. चला सारा 11 एक एक्स्ट्रा अतिरिक्त खेळाडू आपला आहे का किंवा आमच्यापर्यंत गोलंदाजाचं नाव पोचवा. मनोजला आपण पाहतोय. कल्याण संघ सुद्धा एक चांगली स्टारकास्ट घेऊन आज दाखल झाला कळवा नगरीमध्ये. एक मोठी स्पर्धा खेळण्यासाठी तो मात्र सज्ज आहे. इथे मात्र ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. जिथपर्यंत कलेक्ट करेल एक धाव तिथे पूर्ण होतीये. सारा 11 कल्याण विरुद्ध कंधारी किंग्स. भाईंदर असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. इथे मात्र आक्रमण केलंय परंतु काय स्टॉप झालाय तिथे. वॉट स्टॉप. स्वतःला झोकून दिलं तिथे क्षेत्ररक्षकाने. विपुलला आपण पाहतोय. वॉट स्टॉप. विपुलच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले एकदा पाहूया आपण. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं. अर्थातच कुठेतरी वेगळ्या पद्धतीचा इनोव्हेटिव्ह शॉट तिथे खेळायला बघितला आपण. परंतु राईट हँडला डबल डाईव्ह लगावत मात्र चेंडूला थांबवलंय अगदी शेवटच्या क्षणामध्ये. इथे मात्र प्लेड स्विंग अँड मिस तर झालाय. क्षेत्ररक्षक अर्थात यष्टीरक्षक तिथे कलेक्शन चांगलं करतोय. एका चांगल्या क्षेत्ररक्षणानंतर अर्थातच पुन्हा एकदा चांगला चेंडू डिलिव्हर करण्यात यश आलंय गोलंदाजाला. कारण गोलंदाजाला सुद्धा क्षेत्ररक्षकाची साथ भेटणं खूप जास्त गरजेचं आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न झालाय. विपुल तिथे आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. 2 रिव्ह्यूज आपल्याकडे आहेत पूर्ण मॅच मध्ये. परंतु 15 सेकंदाचाच अवधी आपल्याकडे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि डगआउट मधून कॉलिंग होणार नाही याची सुद्धा खात्री तुम्हीच पटवायची आहे. इथे मात्र फडका चांगला आहे. कृष्णाला बीट करत चेंडू सरळ निघून जातोय. क्रॅकिंग चौकार. 4 धावेने धावफलक फ्लाय होणार आहे. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 6 या आकड्यावरती. 7 या आकड्यावरती. 7 करेक्शन. मनोजने मात्र चांगलं षटक हाताळलंय. एक चौकार जरी आला असला तरी मात्र 7 धावा दिल्यात. कंधारी किंग भाईंदर 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. एक जर ओपन लॉटचा विचार केला अर्थातच कुठेतरी इंटरमध्ये काल बलाढ्य संघ आपल्याला पाहायला भेटले. ती एक फायनल झाली आणि त्याच्यानंतर विचार केला आपण अर्थातच महिलांची सुद्धा फायनल खूप चांगल्या पद्धतीने झाली. आणि आज मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी पहिला स्टेशन वाईजचा लॉट सोडूया आणि त्यांच्यानंतर लगेचच ओपन लॉटला सुरुवात होईल. म्हणजे अनेक तारे सितारे संपूर्ण मुंबई म्हणा अर्थातच किंवा महाराष्ट्रभरातून आज इथे दाखल होताना आपल्याला दिसतं आहे. ज्याचं पहिलं पारितोषिक आहे 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 30,000 रुपये आणि अर्थातच आकर्षक चषक. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट फिल्डर असे अनेक इंडिव्हिज्युअल प्राइजेस आणि एक बडा मोठा भडीमार आज आपण सुद्धा पाहुण्यांचा सुद्धा पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती अर्थातच कल्याणमधील अजून एक सुप्रसिद्ध खेळाडू मिस्टर कृष्णाला पाहतोय. कृष्णाची सुद्धा चर्चा या संपूर्ण हंगामामध्ये अर्थातच कल्याण नगरी असेल किंवा मुंबई क्रिकेट असेल. कृष्णाने स्वतःच्या नावाचा ठसा उमटवलाय खरा. आज मात्र कळव्यामध्ये आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती सुद्धा त्याच्या नावावरती अर्थातच पहिलाच गडी आला. लेफ्ट हँडेड बॅटर केसर सोनार बॅक टू द पवेलियन गॉन.
यशला आपण पाहतोय पेडा स्वीप आल्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअरलेला खेळाडू तैनात आहे. इथे मात्र डॉट चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण पाहिला चांगला चेंडू आहे. यावेळेस थोडंसं गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं. शॉर्ट ऑफ गुड लेंथ हा चेंडू होता. ऑन साईडला खेळायचं होतं परंतु संपर्क तितका चांगला झाला नाही. एकच धाव तिथे भेटतीये. एका धाव्याने जास्त बदल धावफलकामध्ये आपल्याला पाहायला भेटणार नाहीये. इथे मात्र वाईट चेंडू आहे. पंच आता मात्र वळत आहेत आणि एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव भेटणार आहे. पुन्हा एकदा स्विच हिट. तिथे सुद्धा सिंगल भेटते. इथे अजून एक वाईट चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. अभिषेकला जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. दुसरा झटका लागतोय. अभिषेक सुद्धा अर्थातच बाद. 12 या आकड्यावरती मात्र आपण पाहिलं अजून एक झटका लागतोय. धावफलक 12 या आकड्यावरती. चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 वरती 2 गडी बाद झाल्यात कंधारी किंग या संघाचे. ओमकारला आपण पाहतोय. बॅटर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. अंकितला आपण पाहतोय. बॅकफूटवरती फटका चांगला आहे. यशच्या फळीतून येतोय चौकार. थोडासा बॅकफूटवरती गेला, जागा बनवली आणि त्या जागेचा पुरेपूर फायदा उचलला. सोळा धावा धावफलकावरती आहेत. चौकारने मात्र धावफलक सज्ज होते. चला प्रत्येक चेंडूवरती टीमटी करू नका. पहिला चेंडू झाला. अजून 5 चेंडू अजून बाकी आहे. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. पहिल्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्हचा चौकार, परंतु दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर. ईट का जवाब पत्थर से, चौके का जवाब विकेट के पतन से. गॉन. महत्वाचा झटका आपण पाहतोय. धावफलकावरती विचार केला धावा अजूनही 16 आहेत. 3 गडी बॅक टू द डगआउट गेलेत. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
सोनूला आपण पाहतोय. न्यू बॅटर सोनू मैदानाच्या आतमध्ये आहेत. सोनूवरती सुद्धा एक मोठी जबाबदारी आता मात्र असणार आहे. पेडल स्वीपचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. 3 चेंडू अजूनही बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतर स्वतःला सावरला. लाईन लेंथमध्ये वारंवार बदल केले. इथे मात्र अजून एक झटका लागतोय. बॉक्स आउटच्या रूपामध्ये सोनूला आल्या पावलाने माघारी जावं लागणार आहे. फक्त अर्थातच एक चेंडू फेस केलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती कुठेतरी ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. संपर्क अगदी वेगाने झाला, कारण वेगवान चेंडूवरती आपल्याला प्रॉपर टाइम करणं अंडरआर्म क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे. ते झालं नाही आणि बॉक्स आउटच्या रूपामध्ये या षटकातील दुसरा आणि ओव्हरऑल चौथा विकेट बॅक टू दी पवेलियन. चला बॅटर नाव पोचू आमच्यापर्यंत. बॅटर नाव सांगायचं प्लीज. राहुल. सोळावरती अजून एक झटका आपण पाहतोय. जमा 11 डोंबिवली आपण रेडी राहायचं. लगेचच विजयी संघासोबत आपला सामना असणार आहे. फ्लिकचा वापर झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे होता. जो लॉंग ऑनला खेळाडू आहे त्याने प्रयत्न केले. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा पहिला चौकार यशने मात्र पहिल्या चेंडूवरती लगावला होता या षटकातील. म्हणजे चांगलं कमबॅक तिथे ओमकारने दाखवलंय. बाउन्स बॅक आपण कुठून सुरुवात करतो याला जास्त महत्त्व नाही, आपण समाप्त कसं करतो याला जास्त महत्त्व आहे. समाप्तीचा शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. मोठा फटका येईल का? इथे अजून एक डॉट चेंडू आहे. षटक समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 3 षटकाची समाप्ती झाली. ओमकारचं काय अप्रतिम षटक राहिलं. 5 धावा खर्च केला. 2 महत्त्वाचे गडी त्याने बाद घेतल्यात. अजूनपर्यंत अर्थातच कंदारी किंग मीरा भाईंदरचे 4 गडी बाद झालेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 4. गोलंदाजी मार्कवरती आपण बॉबीला पाहतोय. बॉबी नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध खेळाडू बॉबी. शेवटचं अंतिम षटक आहे, महत्वाचं असणार आहे. लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं पंचांना एक्सरसाइज करण्यासाठी भाग पाडलं जात आहे. पुन्हा एकदा पॅडल स्वीप लॅप पद्धतीचा शॉट खेळायचा होता. लेग 22च्या माध्यमातून धावे, एक्स्ट्राच्या माध्यमातून अवांतर भेटली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तिथे चौकार येतोय. या चौकाराची गरज कुठेतरी कंधारी किंग भाईंदर संघाला होती. गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती आपण स्माइल पाहतो, कारण त्याला माहिती आहे ही धाव अर्थातच रोखणं खूप इझी काम होतं, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा गाफील राहिला. आणि आयुष्य असेल किंवा क्रिकेटचं मैदान आपण गाफील राहून चालत नाही. नजर हटी दुर्घटना घटी. स्टेप आउट केलंय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉक्स आउटच्या रूपामध्ये नो बॉलचा इशारा आहे का? नो प्लस विकेट म्हणजे काउंट होणार आहे चेंडू आणि रन सुद्धा काउंट होणार आहे.
शेख न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये न्यू मॅन इन गणेशला आपण पाहतोय. इथे मात्र ड्राईव्ह केलंय. अजून एक सिंगल तिथे भेटेल. सिंगलने नक्कीच धावफलक 25 या आकड्यावरती आहे. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फ्लिक करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. अजून एक सिंगल तिथे परिपूर्ण होतीये आणि धावांचा विचार केला. धावफलक 26 धावा या धावफलकावरती आहेत. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच सुद्धा वळत आहेत. 27 धावा. खोलव्या टप्प्याचा चेंडू यॉर्करचा वापर सिंगलने समाधानी व्हावा लागणार आहे. म्हणजेच धावफलकावरती धावा आहेत 28. 29चा पाठलाग करायचा आहे. हिंदुस्थान माथाडी ट्रान्सफर आणि जनरल कामगार संघटना आयोजित नियोजित आपण पाहतोय भव्य दिव्य हिंदुस्थान माथाडी कामगार चषकाचं पहिलं पर्व. परंतु काय आयोजन नियोजन अजूनपर्यंत राहिलंय. सन्माननीय आदरणीय मंगेजी पाटोळे सर असतील, मुबारकजी शेख सर असतील किंवा राज सर असतील आणि संपूर्ण अर्थातच जो सहकारी वर्ग आहे हिंदुस्थान माथाडी कामगार चषकाचा पुन्हा एकदा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभार आहे. जे आमचे सर्व स्पॉन्सर्स आहेत त्यांचा सर्वांचा आम्ही अर्थातच आभारी आहेत. कारण एक मोठी स्पर्धा टिक करण्यासाठी या सगळ्या घटकांचा समावेश असणं गरजेचं आहे. घेऊया शॉर्ट ब्रेक. पुढे जाऊ नका. नाण्याची दुसरी बाजू अजूनही बाकी आहे जिथे मात्र तब्बल धावांचा विचार केला 29चा पाठलाग करायचा आहे. जावे मैदानाच्या आतमध्ये तब्बल 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकोणी धावांचा पाठलाग करायचा आहे. अभिषेक मंडलेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो. याच्याकडे सुद्धा खूप चांगला अनुभव आहे. परंतु आज चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे कारण आपण कुठेतरी फलंदाजीने निराश केलंय संघाला. कमी धावा धावफलकावरती आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. परंतु आता मात्र इथे प्रयत्न करावे लागणार आहेत.
विनोद आणि दर्शनी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला चेंडू याच्यासाठीच अभिषेक ओळखला जातो. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण आणि त्यासोबतच उडशी सुद्धा आपल्याला पाहायला भेटली. इथे मात्र आउटसाइड एज. गणेश मात्र काय कलेक्शन करतोय. बॅटर गॉन. जेवढा चांगला चेंडू तेवढं चांगलं एक्स्ट्रॅक्शन आपण तिथे पाहतोय गणेशच्या माध्यमातून. अजून एक भाईंदर विभागातील हा सुद्धा खेळाडू आहे. इथे मात्र चौकार येतोय. 4 धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचणारे अर्थात वेलकम बॅक. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. 29 पाठलाग करताना पहिलं षटक 6 धावांचं आलं आणि 2 महत्वपूर्ण गडी. एका बाजूला विनोद आणि एका बाजूला दर्शन. हे दोन्ही फलंदाज ओपनिंगचे बॅक टू द पवेलियन आपल्याला जाताना दिसत आहेत. आपण पाहतोय पुन्हा एकदा स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय मंगेजी पाटोळे साहेबांची उपस्थिती आपल्यासोबत लाभली जाते आणि अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले जात आहेत. पाटोळे साहेबांचं वैशिष्ट्य आहे स्पर्धा चालवण्याच्या अगोदर अर्थातच ते उपस्थित असतात आणि नो बॉलचा इशारा इथे मात्र आला. आपण पंचांसोबत कोणत्याही पद्धतीचा आर्ग्युमेंट करू शकत नाही आणि रिव्ह्यू सिस्टम अर्थातच या गोलंदाजीसाठी नाही आहे. पंचांनी नो घोषित केलं. केसर सोनार सोबत अर्थातच कुठेतरी नेहमी अडचणीची बाब राहिली आहे. आणि धावफलक आता मात्र जाऊन पोहोचणार आहे 8 या आकड्यावर. 9 या आकड्यावरती. 9 या आकड्यावरती. 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली. हलक्या हाताने खेळून काढलंय. दिशा दाखवले. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे आणि एका धावेने धावफलक 10 या आकड्यावरती आहे. 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली.
इथे मात्र ड्राईव्ह केलंय, येतोय हा दमदार असरदार कृष्णाच्या फळीतून क्लासिकल लॉफ्टेड ड्राईव्हचा ब्रँडेड चौकार. 4 धावेने धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचणार आहे तब्बल 14 या आकड्यावरती. काय फटका खेळलाय कृष्णा, मात्र अर्थातच एक खूप चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. स्विच हिट पहा, परंतु संपर्क झाला नाहीये. वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे सुद्धा झाला. 15 चेंडू 15ची गरज अजूनही आहे. इथे मात्र प्लेट स्विंग मिस झालाय. यष्टीरक्षक गणेश थोडासा विकेट घेण्याचा प्रयत्न आणि 22च्या रूपामध्ये धाव आली आहे. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही, परंतु 22च्या रूपामध्ये धाव येते. बॅकवर्डवरती कट केलाय, हा फटका चांगला आहे. हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटनेच्या मुख्य होर्डिंगला सलामी देणारा येतोय चौकार. इथे मात्र आपण पाहिलं धावफलक 20 या आकड्यावरती आहे. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 12 मध्ये 9ची गरज आहे. 12 मध्ये 9 धावा करायची आहेत. 20 धावा झाल्यात. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली सर. 20 धावा आहेत. 12 मध्ये 9ची गरज आहे. इथे मात्र आपण पाहिला सिंगल आहे. पॅडल स्वीप, केसर सोनार करतोय चुकी. फेकी करण्याच्या नादामध्ये चेंडू होतोय फरार. भेटील धावा 4. चार धाव्याने धावफलक पुढे सरसावला जाणार आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती धावफलक 25 या आकड्यावरती आहे. 4ची गरज अजूनही आहे. 10 मध्ये 4. इथे मात्र अजून एक सिंगल तिथे परिपूर्ण होतीये आणि एका धाव्याने धावफलक वाईड प्लस म्हणजे 2 धावा आल्यात. बॅकफुट पंच आणि हा विजयाचा चौकार येतोय. लगेचच विनंती असेल आपल्याला अर्थातच कंधारी किंग्स आपण लगेचच आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचंय आणि जमा 11 डोंबिवली आणि कर्णधार विचार केला अर्थातच सारा 11 कल्याण. आपण टॉस साठी रेडी राहायचंय. चला ओमकार मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय. ओमकार 5 धावा खर्च केल्या महत्वाच्या आणि केवळ 2 अर्थातच या षटकामध्ये विचार केला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्याच्यानंतर मात्र गडी बाद घेतला आणि 2 महत्वाचे गडी ज्याने बाद घेतले. ओमकार ठरतोय मॅन ऑफ द मॅच. कंधारी किंग भाईंदर आपल्याला सुद्धा विनंती, आपण सन्मान चिन्ह आपण आपलं कलेक्ट करायचं लगेचच. ओमकार ठरतोय, मी विनंती करेल. संदीप सर आपल्याला विनंती आहे प्लीज आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण पाहतोय. ओमकारला आपण पाहतोय अर्थातच मॅन ऑफ द मॅच. तब्बल महत्वाचे अर्थातच 2 गडी ज्याने बाद घेतले ओमकार. चला ओमकार थांबायचं, जास्त वेळ घेणार नाही. अर्थातच ही स्पर्धा खेळत असताना तुला कसं वाटतं, मैदान कसं वाटतंय? पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्याच्यानंतर तू अर्थातच काय स्ट्रॅटेजीमध्ये बदल केला, काय गोलंदाजीमध्ये बदल केला असं तुला वाटतं की? आणि त्याच्यानंतर तुला 2 विकेट भेटले.
हॅलो, स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि पहिल्या बॉलला 4 खाल्ल्यानंतर असं काय नाही, रेग्युलर जे माझे टीममेट्स त्यांनी चांगली रेग्युलर बॉलिंग टाक आणि चांगलं परफॉर्म कर. अर्थातच जास्त वेळ घेणार नाही. अर्थात ओमकारला आपण ऐकलं. चला कंदारी किंग भाईंदर प्लीज, अभिषेक मंडलिया सन्मानित करायचे प्लीज. पाटोळे साहेबांना विनंती. अर्थातच मंगोजी पाटोळे सरांना आपण पाहतो. मी आपल्यालाच विनंती करेल सर, आपल्या शुभ असते. अभिषेक मंडलेला आपण पाहतो आणि स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय मंगेजी पाटोळे साहेब. लगेच टॉस साठी सुद्धा यायचे प्लीज. जमा 11 डोंबिवली आणि त्यासोबतच सारा 11 कल्याण टॉस साठी मुख्य मंचावरतीच या प्लीज. पाटोळे साहेब स्वतः सुद्धा आहे. टॉस आपण इथेच कंप्लीट करूयात. चला प्लीज, कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही संघांना विनंती